आज मी तुम्हाला एकदम चटपटीत अशी मिरची दाखवणार आहे। त्यासाठी ही पोपटी कलरची लांबडी मिरची घेतलेली आहे। एका मिरचीचे मी 3 तुकडे करून घेतलेले, तिन्ही पण मिरची तुकडे केलेले बघा, असे मधोमध मी कापून घेतलेले आहेत। तवा ठेवलेला आहे गरम करायला। त्याच्यामध्ये एकदम थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। एक छोटा चमचा अर्धा जरी टाकला तरी चालू शकते। गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एकच चमचा मी बटर पण टाकणार आहे। नुसता बटर टाकला तरी चालेल, पण बटर काय होतं, आपण जर तव्यात असं टाकला की नाही तर तो जळतो। त्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आणि एक चमचा बटर टाकायचं। तर हे वितळून घेऊया चांगलं। बटर वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये मिरची टाकायची। गॅस आहे मीडियम आणि ह्याला काय करायचं, 2 मिनटं परतून घ्यायचं। मिरची बघा, एक 2च मिनटं मी मीडियम गॅसवर भाजून घेतलेली आहे। एकदम चांगली अशी भाजायची, अशी दाबून दाबून भाजून घ्यायची। ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ। ह्याला काय करते, पहिलं परतून घेते। काळं मीठ आणि साधं मीठ टाकल्यानंतर पण मी 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। असं चांगलं दाबून घ्यायचं, म्हणजे आजपर्यंत चांगलं आपलं आहे मिठाची चव मुरते। 1 चमचाभर फक्त लिंबाचा रस टाकायचा। गॅस एकदम बारीक केलेला आहे। आता आहे लोखंडी तवा। खूप जण असं कमेंट कराल तुम्ही की बाबा ह्याच्यामध्ये गरममध्ये म्हणजे लोखंडी तव्यात नाही वतायचं। गॅस चालू असला ना, आपण रेसिपी बनवतोय ना, टाकलं तरी चालू शकते लिंबाचा रस, पण लगेच काढून घ्यायचा। तर हे झालेलं आहे, काढून घेते। लिंबाचा रस टाकल्यानंतर फक्त मी हलवलेलं आहे 2-3 वेळा चांगलं आणि काढून घेतलेलं आहे। ही बटर मिरची खूप चविष्ट लागते बरं का, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।